15 ते 20 वर्ष राबायचं, घामाचा पैसा सरकारकडे जमा करायचा आणि म्हातारपणात हातात काय पडतं? फक्त 800 ते 900 रुपये प्रति महिना. इतक्या तुटपुंज्या पैशात आजच्या महागाईत पोट कसं भरायचं? हा प्रश्न आहे देशातील लाखो EPS 95 पेन्शन धारकांचा. आणि याच अन्यायाविरोधात आता दिल्लीत रणशिंग फुंकलं गेलाय. नमस्कार मित्रांनो, EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे देशव्यापी महाआंदोलन धडकणार आहे. केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा मोठा निधी जमा आहे, तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानाची पेन्शन मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील आंदोलनाची धुरा सांभाळणारे कामगार नेते ॲडव्होकेट बाळासाहेब पानखेले यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की आयुष्याची 20 वर्ष देशाच्या सेवेत घालवणाऱ्या कामगाराला जर आजही 800 ते 900 रुपये पेन्शन मिळत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आता वेळ आली आहे हक्काची लढाई लढण्याची. या महाआंदोलनात पुणे जिल्ह्यासह देशभरातून हजारो पेन्शनधारक दिल्लीत दाखल होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महागाईच्या काळात 800 ते 1000 रुपये पेन्शन पुरेशी आहे का? किमान पेन्शन 5000 किंवा त्याहून अधिक झालीच पाहिजे का? तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, हो, या लढाईशी जोडलेले सर्व अपडेट सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.